आषाढी एकादशी निमित्त आज पंढरपूरला मी विठुरायांचं दर्शन घेतलं। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल आज बनणार आहे पंढरपूरचा विशाल। त्यामुळे सकाळीच आपल्या पांढऱ्या घोड्यामध्ये बसून जय हरी विठ्ठल म्हणत मी निघालो पंढरपूरकडे। रस्त्यात जेजुरी लागली, मग गाडी थांबवून मी खंडोबारायांचं दर्शन घेतलं आणि 150 किलोमीटर प्रवास करून मी फायनली पंढरपूरमध्ये पोहोचलो। येथे ठिकठिकाणी चंद्रभागा नदीकडे दर्शन बारीकडे जाण्याचे सूचना फलक कोकोकोलाने लावले होते, ज्याचा वारकऱ्यांना खूप फायदा होत होता। त्यानंतर चंद्रभागेचं दर्शन घेतलं। लाईन मध्ये उभं राहून दर्शन घेण्यासाठी 25 ते 30 तास लाईन मध्ये उभं राहावं लागणार होतं, त्यामुळे मूक दर्शन घेण्याचं ठरवलं। पण येथे एवढी गर्दी आणि ऊन लागत होतं की काहीतरी थंड पिण्याचं मन झालतं आणि येथे सगळीकडे माझाने वारकऱ्यांसाठी खास स्टॉल लावले होते, जेथे खूपच कमी किमतीमध्ये माझा त्यांचा मँगो ज्यूस वारकऱ्यांना देत होता आणि शेकडो वारकरी या वारीच्या आनंदात माझाचा सुद्धा आनंद घेत होते। खरंच असल्या कडक उन्हात वारकऱ्यांसाठी खूप छान काम केले माझाने। मग मी सुद्धा त्यांच्याकडून एक बॉटल घेतली आणि असल्या रखरखत्या उन्हात जेव्हा मी हा चविष्ट असा थंडगार मँगो ज्यूस पिलो, तेव्हा मनाला खूपच शांती भेटली, कारण याची चव आहेच तेवढी अप्रतिम। त्यानंतर विठुरायांचं दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झालं। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा।